नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधून बोलत आहे. मित्रांनो, आपल्याला इन्कमसाठी कॉन्ट्रॅक्ट करणं गरजेचं आहे. उत्पन्न सतत आलं पाहिजे. जोपर्यंत आपण जिवंत आहे तोपर्यंत आपल्याला पैसे मिळाले पाहिजेत आणि ते पण स्वाभिमानाने. म्हणजे काय होतं, आपल्याला आपली प्रॉपर्टी असेल, काही आपले मुलं बाळं सांभाळत असतील तर तिथे काय होतं, स्वाभिमान कुठं तर दुखावला जातो आणि त्यावेळेस तुम्हाला काही बोलता येत नाही. मित्रांनो, पर्याय नसतो ना. त्याच्यासाठी आपण प्लॅनिंग करा, आपल्या नावावर करा. मेडिक्लेम पॉलिसी आणि LICची पॉलिसी. कारण मेडिक्लेम पॉलिसीमध्ये तुम्हाला हॉस्पिटलचा खर्च मिळेल आणि LICच्या पॉलिसीमधनं उत्पन्न मिळेल. आता ह्या पॉलिसी आहे ना, ह्या मोठ्या घ्यायला पाहिजेत. बऱ्याच वेळेस काय होते, एखादी पॉलिसी केली जाते आणि पुन्हा पॉलिसीच केली जात नाही किंवा ती वाढवली जात नाही. आता हे पॉलिसी वाढवायलासुद्धा अनेक अडचणी असतात मित्रांनो. वय वाढलं, कुठला आजार चालू झाला तर आपल्याला पॉलिसी मिळेल. त्यासाठी सुरुवातीला मोठी घेणं गरजेचं आहे. कारण 2 कॉन्ट्रॅक्ट आहेत, एक इन्कमचं आणि एक तुमच्या हॉस्पिटलचं खर्च भरून काढण्यासाठी. दोन्ही करार करा. नंतर काय होतं, एका बाजूला आपण आयुष्यभर मेहनत करतो आणि दुसऱ्या बाजूला आपल्यासाठी आपण काही करत नाही. म्हणजे आपल्याला आपले पैसे दुसऱ्याला द्यावं लागतील ना. एखाद्या माणसाकडे मेडिक्लेम नसेल तर काय, घरदार जागा विकून, जमीन विकून असलेली सेविंग संपून जाईल एका झटक्यात. आणि हे हॉस्पिटलचं जी वेळ येते ना मित्रांनो, ही वय बघून किंवा टाईम बघून येत नाही, किंवा कुठलं पत्र येत नाही, किंवा पोस्टानं आपल्याला इंटिमेशन येत नाही. ही कधीही घटना घडू शकतात. बघा, कमी वय असेल, बरेच व्यक्ती काय म्हणतात, आम्ही तरुण आहोत, आता आम्हाला पॉलिसीची गरज नाही. मित्रांनो, ॲक्सिडेंट काय सांगून होतो का? टायमिंग, वेळ, किती खर्च लागेल माहिती नाही. म्हणजे कारण कुठलंही गोष्ट उद्या काय घडणार आहे हे कुणीही सांगू शकत नाही. फक्त प्लॅनिंग आहे ती केलं पाहिजे. जसं आपल्याला जेवणच करायची गरज पडणार नाही असं होऊ शकत नाही. जेवण करावंच लागेल, फक्त त्यासाठी आपण जेवणासाठी पैसे तयार करावे लागतील. बरोबर आहे ना. गाडीत पेट्रोल न टाकताच गाडी पळाली असं होत नाही. पैसे आणून पेट्रोल टाकावं लागेल. तसं आहे, काही गोष्टीसाठी आपल्याला प्लॅनिंग करता येतं, ते आपण केलं पाहिजे. आपल्याला कोणी तर सांगणारा पाहिजे ना, आपण ऐकलं पाहिजे. LICची पॉलिसी आणि मेडिक्लेम पॉलिसी करा, लवकरात लवकर करा. उशीर करू नका, नाहीतर आपलं नुकसान होईल आणि आपल्याला मानसिक तणाव निर्माण होईल. आता LIC ऑफ इंडियाकडे आयुष्यभर पैसे देणार आपल्याला नाही मित्रांनो. आणि हॉस्पिटलचे सुद्धा पॉलिसी कधीही घेता येत नाही. बऱ्याच वेळेस काय होते, कुठला आजार चालू झाला, ॲक्सिडेंट झाला, ऑपरेशन झालं, आणि जे जुन्या पॉलिसी आहेत आपल्या LICच्या आणि मेडिक्लेम, ह्या व्यवस्थित भरा. कधी काय होतं, बऱ्याच वेळेस लोक प्रीमियम भरत नाहीत वेळेत आणि मग बंद पडली पॉलिसी चालू होत नाही. मित्रांनो, आपणच आपल्याला धोका देतोय आणि आपल्याला पटत नाही. आपल्याला आजची अडचण योग्य वाटते, उद्याची अडचण आपण तशीच ठेवतो पेंडिंगमध्ये, त्याच्यामुळेच त्रास होतो. त्यासाठी LIC ऑफ इंडियाचे आयुष्यभर पैसे देणारे प्लॅन आहे. लवकरात लवकर घ्या, उशीर करू नका. आणि हॉस्पिटलची पॉलिसी, स्टार हेल्थची लवकर घ्या, मेडिक्लेम पॉलिसी, कारण दोन्ही अत्यंत आवश्यक आहेत. ओके, थँक्यू.